ख्रिसमसच्या सुट्ट्या आल्यात आणि या पार्श्वभूमीवरती शिर्डीमध्ये आता भाविकांनी गर्दी केली आहे। साई दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी दिसतेय आणि पुढील 8 ते 10 दिवस शिर्डीत भाविकांचा ओघ असाच सुरू राहील असं दृश्य आहे। साईबाबा संस्थानने देखील भाविकांची चोख व्यवस्था सध्या केली आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। नाताळची सुट्टी असल्यामुळे सध्या पर्यटन स्थळांबरोबरच धार्मिक स्थळी सुद्धा भाविकांची मोठी गर्दी दिसून येते। आज सकाळपासूनच शिर्डीत सुद्धा साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। आता मी आहे साई समाधी मंदिर परिसरात। या ठिकाणचं दृश्य जर पाहिलं तर सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे या ठिकाणी भक्तांची मोठी मांदियाळी दिसून येते आणि पुढचे 8 दिवस ही गर्दी या ठिकाणी अशीच कायम राहणार आहे। काही भक्त आपल्या बरोबर आहेत। कुठून आलात? सर मी डॉक्टर विनोद जाधव, मी जालन्यावरून आलेलो आहे। काय सुट्ट्या लागल्या म्हणून मुलांना घेऊन बाहेर पडलं? हो, मुलांना घेऊन। आणि माझी मिसेस पण गव्हर्नमेंट जॉबला आहे, तर तिला पण सुट्टी सध्या नाताळची। आणि आम्ही दर महिन्याला येतोय बघा इथं साईबाबाला। म्हणजे साईबाबाचा एवढा अनुभव आलेला आहे आम्हाला की लयच आलेला आहे। कुठून आला तुम्ही? कहाँ से आए? वांद्रोळा। आंध्रा। हाँ। काय साईबाबांचं दर्शन घेतलं का? हो, काय मागितलं बाबांकडे? बाबांकडे मागितलं मला चांगले आयुष्य द्या, घराला सुखी ठेवा। निश्चित जर पाहिलं तर जे साई भक्त आहेत ते मोठ्या संख्येनं आता या ठिकाणी दाखल होत आहे। साईंचं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी अनेक पालख्या देखील आता शिर्डीत दाखल होताना पाहत आहेत। राज्यभरातून अनेक पालख्या या शिर्डीत देखील दाखल होत आहेत। त्यामुळे पुढील 8 दिवस शिर्डीत भक्तांचा हा मांदियाळी किंवा भक्तांचा हा आनंद दिसून येईल। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।